ज्या भाषेमधलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं असतं ती भाषा अभिजात असते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रत्येक मराठी व्यक्तीच्या अपेक्षा असते की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा. गेल्या अनेक वर्षापासून यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने 2012 मध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने 2013 साली एक अहवाल तयार केला आणि या अहवालामधून मराठी भाषा अभिजात दर्जासाठी पात्र ठरते असा या अहवालातून निष्कर्ष आला. या समितीतील प्राध्यापक हरी नरके आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी का उशीर होतोय, नेमकं कोणते अडथळे आहेत हे आज आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. सर, आपलं लेट्स अप मराठीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण इथून सुरुवात करूया की नेमकं अभिजात दर्जा नेमकं काय असतो आणि अभिजात दर्जा मिळवण्यासाठी कोणते निकष गरजेचे असतात. अभिजात दर्जा म्हणजे काय तर आपण अगदी सोप्या मराठीमध्ये समजावून घेऊया की ज्या भाषेमधलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं असतं ती भाषा अभिजात असते. आता बघा, आपण जर पाहिलं की मराठीमध्ये आपण पहिले ग्रंथ म्हणून साधारणपणे लोकांची समजूत अशी असते की ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र हे पहिले ग्रंथ आहेत. खरं तर त्याच्याही आधीचे ग्रंथ आता पठारे समितीच्या अहवालामध्ये आम्ही नमूद केलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण जरी आपण ज्ञानेश्वरी किंवा लीळाचरित्र यांच्यासारखं उदाहरण घेतलं आणि त्यानंतर मग संत एकनाथ आहेत, संत तुकाराम आहेत, त्यानंतरचं पुढचं सगळं अर्वाचीन साहित्य जे आहे त्याच्यामध्ये फुले, आंबेडकर आणि या सगळ्यांचं साहित्य आहे आतापर्यंत. तर आपल्या असं लक्षात येईल की तुकारामांची गाथा किंवा ज्ञानेश्वरी किंवा लीळाचरित्र चक्रधरांचं याच्यासारखी पुस्तकं भारतातल्या इतर कुठल्याही भाषेत नाहीत, जगातल्या कुठल्याही भाषेत नाहीत. म्हणजे ज्याला अनपॅरलल म्हणता येईल असं हे साहित्य. आणि तुकोबांच्या गाथेचा जो श्रेष्ठतेचा मुद्दा आहे तो इतका स्वयंस्पष्ट आहे की जगातल्या अनेक महान अशा समीक्षकांनी तुकाराम हे जागतिक महाकवी आहेत अशा प्रकारचे उद्गार काढलेले आहेत, तशा पद्धतीचं लेखन केलेलं आहे. तेव्हा आपल्या मराठीमध्ये प्रचंड श्रीमंत, समृद्ध, श्रेष्ठ अशा प्रकारचं लेखन झालेलं आहे, आजही ते होत आहे. त्यामुळे अभिजात दर्जा म्हणजे ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं आहे ती भाषा एक. आता त्याचे निकष काय असतात तर केंद्र सरकारने 4 निकष ठरवलेले आहेत. त्यातला पहिला निकष हा आहे, मी आता म्हणालो तसा, की त्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं असलं पाहिजे. आपण हे उदाहरणांनिशी सिद्ध करून दाखवले की आपल्या भाषेमध्ये विपुल असं श्रेष्ठ दर्जाचं साहित्य आहे. आता दुसरा निकष जो आहे, भाषेचं वय जे आहे त्या संबंधीचे पुरावे लिखित स्वरूपामध्ये, म्हणजे हस्तलिखितांच्या द्वारे, ताम्रपटांच्या द्वारे किंवा शिलालेख आणि इतर पुराव्यांच्या द्वारे आपल्याला सिद्ध करावं लागतं. तर ते 1500 ते 2000 पेक्षा जुने असले पाहिजेत. 1500 वर्ष ते 2000 वर्षापेक्षा जुने असायला पाहिजेत. थोडक्यात वेगळ्या भाषेमध्ये त्या भाषेचं वय हे साधारणपणे 1500 ते 2000 पेक्षा जास्त पाहिजे. आता इथे एक मोठा अडथळा होता की मराठी भाषेतले पहिले ग्रंथ आपण ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र म्हणत होतो ते तर 700-800 वर्षापूर्वीचे आहेत, म्हणजे मग मराठीचं वय आपोआप 700-800 वर्ष ठरत होतं. पण मराठी भाषेतला आता उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे गाथा सप्तसती, जो त्र्यंबकेश्वरला उगम पावणाऱ्या आपल्या गोदावरी नदीच्या काठावर नाशिक पासून पुढे ती वाहत जाते, मराठवाड्यातनं नांदेड पासून पुढे. तर त्या गोदावरी नदीच्या काठावर लिहिला गेलेला हा 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. आपल्या शेतकरी कवींनी लिहिलेल्या त्या कविता आहेत आणि आता तरी तो सध्या 2000 वर्षापूर्वीचा मराठीतला सगळ्यात जुना ग्रंथ आपल्याला मिळालेला आहे. पण त्यानंतर पादलिप्त आहेत, प्रवरसेन आहेत, उद्योतन सूरी आहेत, हरिभद्र आहेत, असे अनेक मोठे लेखक आहेत. आणि त्यानंतर मग आपण येतो ज्ञानेश्वरी, चक्रधरांचं लीळाचरित्र आणि पुढचा सगळा प्रवास जो आपल्याला माहिती आहे. तिसरा निकष असतो की ती भाषा ही कुठल्याही भाषेची नक्कल असू नये. कारण बऱ्याचदा असं होतं की एकाच भाषेची ती दुसरी रूपं असतात. म्हणजे अगदी इंग्रजी शब्द वापरायचं तर झेरॉक्स, तर ती झेरॉक्स कॉपी नको, ती स्वतंत्र भाषा असायला पाहिजे. इथे एक अडथळा होता की मराठी ही संस्कृत पासून जन्माला आली आहे असा प्रचार केला गेलेला असल्यामुळे मराठी ही जणू काही संस्कृतचंच रूपडं आहे किंवा संस्कृतची मुलगी आहे अशा अंधश्रद्धा पसरलेल्या होत्या. त्या आम्ही दूर केल्या, पुराव्यानिशी दूर केल्या आणि मराठी
ही महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी, म्हणजे जिला मराठी असं सुरुवातीला म्हटलं जायचं किंवा महारठ्ठी म्हटलं जायचं, तिथपासून गेल्या 2-2.5 हजार वर्षातले जे पुरावे आहेत ते आम्ही दिले आणि हे सिद्ध केलं की ह्या वेगवेगळ्या भाषा नाही आहेत, एकाच भाषेची वेगवेगळ्या काळातली नावं आहेत. म्हणजे जसं मुलगी जन्माला आली की तिचं नाव एक असतं, आई वडील प्रेमाने तिला वेगळ्या नावाने हाक मारतात, मग पाळण्यातलं नाव तिचं वेगळं असतं, लग्न झाल्यावर तिचं नाव बदलतं, तर मुलगी तीच असते. तसं महारठ्ठी किंवा महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या 3 वेगळ्या भाषा नसून ती एकच भाषा आहे. आणि मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्री प्राकृत भाषेचं वय हे संस्कृत पेक्षाही जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्री प्राकृत ही संस्कृतच्या आधीची भाषा आहे हे आपण सिद्ध केलेलं आहे आणि ते तज्ज्ञांनी मान्य केलेलं आहे. आणि चौथा निकष असतो भाषेचं मूळ रूप आणि आत्ताचं रूप, याच्यामध्ये फरक होत जातो कारण भाषा बदलत जाते. तुम्ही बघा, आता तुम्ही नगरमध्ये आहात, नगरमधली भाषा आणि पुण्यातली भाषा याच्यामध्ये फरक आहे. अगदी कशाला, आपण जर नगरमध्ये जायला लागलो तर शिरूरमध्ये आणि पारनेरमध्ये जी बोलली जाते ती, किंवा तुमच्या नगरकडनं आपण बीडला जायला लागलो तर जामखेड आणि त्या सगळ्या परिसरातली भाषा किंवा बीडमधली भाषा 12 कोसावर बदलते असं आपण म्हणतो. तसं भाषा ही काळानुरूप सुद्धा बदलते. म्हणजे ज्ञानेश्वरी मधली भाषा आज आपल्याला जशीच्या तशी समजत नाही, किंवा आपल्याला बखरकरांची भाषा जी आहे ती समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तर भाषा बदलत जाते, पण तिचं मूळ रूप आणि आजचं रूप याच्यामध्ये नातं असावं लागतं. थोडक्यात हे 4 निकष मराठी कसा पूर्ण करते याचा 465 पानांचा इंग्रजीतला अहवाल पठारे समितीने जो आम्ही लिहिला तो आम्ही भारत सरकारला सादर केला. आणि भारत सरकारने साहित्य अकादमीच्या भाषा तज्ज्ञांची समिती त्याच्यासाठी नेमली होती आणि त्या सगळ्या सदस्यांनी, त्या भाषा तज्ज्ञांनी एक मताने 7 वर्ष आणि 15 दिवसांपूर्वी म्हणजे 5 फेब्रुवारी 2015ला त्यांनी अहवाल केंद्र सरकारला पाठवला. आणि काल केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी सांगितलं की मराठीचा अहवाल 100% बिनचूक आहे, तो केंद्र सरकारने स्वीकारलेला आहे आणि हा दर्जा देण्याच्या संबंधीची सगळी प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे. आता तो कधी दिला जाईल हे मोदी सरकारचं कॅबिनेट ठरवेल. सर, आपण दिलेले आताचे संदर्भ, मराठी भाषा ही 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीची आहेत असे आपण जे संदर्भ दिलेत. आता एवढा आपल्याकडचा अहवाल आपण केंद्र सरकारला सादर केला, नेमकं आता मराठी भाषेचा अभिजात दर्जाचं नेमकं एवढा विलंब होण्याचे कारण नेमकं कोणते असू शकतात? कसं असतं बघा की अभ्यासकांनी एक काम करायचं असतं, जे पठारे समितीच्या वतीने आम्ही केलं. आमच्या समितीमध्ये प्रख्यात भाषातज्ञ कल्याण काळे, जे पुणे विद्यापीठाचे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले मराठी विभागातले भाषातज्ञ होते, श्रीकांत बहुलकर हे जागतिक कीर्तीचे फार मोठे भाषातज्ञ, मैत्री देशपांडे या सुद्धा मोठ्या भाषातज्ञ, अशासारखे लोक होते. आणि त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेचे तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या इंग्रजी विभागाचे आनंद उबाळे होते आणि इतर अनेक मान्यवर होते. तर आम्ही सगळ्यांनी जे पुरावे जमा केले ते आम्ही ग्रंथरूपाने, तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं 2013 साली आम्ही सादर केले. त्याच्यानंतर त्याची छाननी झाली, त्याची तपासणी झाली. म्हणजे थोडक्यात आपण पेपर सोडवला म्हणजे निकाल घोषित होत नाही, पेपर तपासला जातो, त्याची छाननी होते. ती सगळी होऊन सुद्धा आता 7 वर्ष झाली. त्यानंतर घोषणा का होत नाहीये, तर ही गोष्ट पूर्णपणे राजकीय आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर केंद्र सरकारने तो द्यायचा की नाही द्यायचा हे सगळं शेवटी वोट बँकेचं, मतबँकेचं राजकारण असतं. आणि मग केंद्र सरकार असा विचार करणार की हा दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सरकारला काय फायदा होणार आहे. खरं तर 5 वर्ष इथे भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये, पण त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि विनोद तावडे मराठी भाषा मंत्री होते. यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत. उलट दिल्लीतल्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसमोर तोंड सुद्धा उडायची यांची हिंमत नव्हती आणि त्यामुळे ती 5 वर्ष जशीच्या तशी वाया गेली. त्यानंतर आलेल्या आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जे सरकार आहे त्या उद्धव ठाकरेंनी मात्र अत्यंत प्रामाणिकपणे पहिल्यांदा ते मोदींना भेटले आणि त्यांना पत्र दिलं, मागणी केली. खरं तर 2 वर्ष आपण करोनामध्ये आहोत आणि त्या संकटामध्ये असताना सुद्धा त्यांनी वारंवार या विषयाचा पाठपुरावा केलेला आहे. आता आपण अलीकडच्या काळामध्ये 3 मोठ्या गोष्टी केल्या. काल मराठी भाषा मंत्री आपले सुभाष देसाई जाऊन भेटले केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना, पण त्याच्या आधी आपण शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे या नावाचा एक लघुपट तयार केला. तो लाखो लोकांनी आतापर्यंत बघितला आणि अभिजात दर्जा म्हणजे काय, तो मिळाल्यामुळे काय फायदे होणार आहेत, कशासाठी तो हवाय
आणि का उशीर होतोय याच्याबद्दलचं थोडक्यात अगदी आपण त्या चित्रपटामध्ये सत्यस्थिती मांडली, तिला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत 1.25 लाखापेक्षा जास्त लोकांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिली आहेत. आपण जी याचिका हा दर्जा द्यावा याच्यासाठी दाखल केली आहे तिच्यावर हजारो लोकांनी सह्या केलेल्या आहेत. जे अभिजातचं प्रदर्शन आपण लावतो त्या प्रदर्शनाला आतापर्यंत लाखो लोकांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यामुळे पहिल्यांदा जनचळवळ, लोक चळवळ म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये वेग घेते ती. आणि आता तर नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर तिला प्रचंड वेग आलेला आहे. त्यामुळे या सरकारने प्रामाणिक प्रयत्न केल्याच्या नंतर आता खऱ्या अर्थाने दिल्ली दरबारामध्ये हा विषय चर्चेला आलेला आहे. सर, आता आपण आपले जे समितीचं काम होतं ते समितीने पार पाडलेलं आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या पद्धतीने राज्य सरकारही पाठपुरावा करते. आता यासाठी सामान्य समजा मराठी बोलणारा जो माणूस आहे हा त्यासाठी काय योगदान देऊ शकतो की? अगदी बरोबर. बघा, शेवटी आपली सगळ्यांची मायबोली मराठी. ही भाषा हजारो विद्वानांनी, कवींनी, लेखकांनी, प्रतिभावंतांनी मोठी केली, विकसित केली, वाढवली. आज मराठीला 52 ते 60 इतक्या संख्येने बोली भाषा आहेत. म्हणजे अगदी कोकणापासून आपण सुरुवात केली तर विदर्भापर्यंत, इकडे अहिराणीपासून सुरू केली तर मराठवाड्यापर्यंत वेगवेगळ्या बोली आहेत. भटक्या मुक्तांच्या बोली आहेत, दलित समाजातल्या भावंडांच्या बोली आहेत, बहुजन समाजातल्या लोकांच्या बोली आहेत. आणि एक आहे प्रमाण भाषा, जी पुणेरी भाषा म्हणतो आपण तिला. ती आपण शिक्षणासाठी आणि माध्यमांसाठी तयार केलेली आहे. ती तशी कृत्रिम भाषा आहे. पण झालं काय, तर आपण त्या कृत्रिम भाषेची एवढी दहशत निर्माण केली की उच्चारांचं एक मोठं स्तोम माजवण्यात आलं. आणि मग नगरकडचा माणूस किंवा बीडकडचा माणूस किंवा जळगाव धुळ्याकडचा माणूस जर का वेगळ्या उच्चारांमध्ये बोलला तर त्याची टिंगल टवाळी करायची पद्धत सुरू केली गेली, जी अत्यंत घातक आहे, चुकीची आहे, मूर्खपणाची आहे. मराठीच्या सगळ्या बोली या सन्माननीय आहेत, त्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. मराठीतनं बोलणाऱ्या प्रत्येक माणसाचा आदर झाला पाहिजे. तेव्हा पहिली गोष्ट सामान्य माणसाने करायची ती ही की भाषा अशुद्ध, गावठी, टाकाऊ, घाटावरची म्हणून जे काही हिनवायचं चाललेलं असतं ते बंद केलं पाहिजे. आणि मराठीतून बोलणाऱ्या, मग ती अहिराणी असो, ती वराडी असो, ती मालवणी असो, कुठलीही बोली असो, तिचा सन्मान केला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवलं पाहिजे, नदी कोणती मोठी होते, जिला ओढे जास्त असतात. आज आपल्याला बोली भाषा एवढ्या आहेत, म्हणजे एवढे ओढे आहेत. आणि त्यामुळे आपली मराठी ही महानदी आहे आणि ती कधी आटणार नाही. पण दुसरी गोष्ट केली पाहिजे, मराठीचा आग्रह धरला पाहिजे. मराठी माणूस काय करतो, समोरच्या माणसाला कदाचित मराठी येत नसेल असं समजून तो स्वतःच हिंदीमध्ये किंवा इंग्रजीत बोलायला लागतो. मी असं म्हणणार आहे की आपण मराठीत बोला, आग्रह धरा. समोरच्याला कळत नसेल तर जरूर तुम्ही हिंदीमध्ये किंवा इंग्रजीत बोला. पोटा पाण्यासाठी, नोकरीसाठी, रोजगारासाठी तुम्हाला दुसऱ्या भाषेमध्ये शिक्षण घ्यावं लागलं किंवा काम करावं लागलं, काही हरकत नाही. पण मराठीला हलकी मानणं, तिची लाज बाळगणं किंवा ती बोलण्याला काहीतरी अप्रतिष्ठा आहे असं समजणं हे बंद केलं पाहिजे. आपल्या भाषेने जागतिक अशी पताका फडकवलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर मराठीचा प्रवाह बळकट होणार आहे, सक्षम होणार आहे. आणि ही आपली मायबोली बलवान होण्यासाठी, ताकदवान होण्यासाठी, तिचा सन्मान वाढण्यासाठी अभिजात दर्जामुळे ऊर्जा मिळणार आहे. सर, आपण न्यूनगंडाचा विषय आता आपल्या बोलण्यातून आला होता. तर आता जर एक ट्रेंड बघितला तर अनेक शाळा महाविद्यालयातली मुलं असतात, व्यवस्थित मराठी बोलू शकतात. अनेक नोकरीच्या ठिकाणी म्हणा, व्यवसायाच्या अशा ठिकाणी उत्तम मराठी बोलू शकतात. पण त्यामध्ये असं आताचा कल दिसून येतो की मराठी बोलण्याऐवजी शाळा कॉलेजमध्ये हिंदी बोलणाऱ्या मुलांचा एक ट्रेंड सुरू होते. आणि किंवा उत्तम मराठी बोलत असताना मध्येच एक इंग्रजी वाक्य वापरायचं. हा म्हणजे मराठीबद्दलचा न्यूनगंड आहे की एक वेगळा ट्रेंड सेट होते? काय झालंय, तुम्ही अगदी चांगलं निरीक्षण नोंदवलं, तुम्हाला मी आधी धन्यवाद देतो. कसं होतं बघा, मी पण खेड्यातनं आलेलो आहे. पण पहिल्यांदा मी पुण्यात शिकायला आलो तेव्हा एक तर माझ्या गावाकडच्या बोलीची टिंगल टवाळी व्हायची, त्यामुळे मी बोलायचोच नाही. त्याची एक दहशत असायची, त्याची एक भीती असायची, त्यामुळे तोंडच उघडायचं नाही, मूक नाही, आपण गप्प राहायचं. पुढे बोलायला लागल्यानंतर न नळाचा की न बाणाचा आणि पाणी लोणीवरनं टिंगल टवाळी व्हायची, त्यामुळे पण त्याची भीती असायची. दुसरं असं आहे की इंग्रज आपल्याकडे जवळजवळ 150-200 वर्ष राज्यकर्ते होते. आजही
इंग्रजी भाषेला जगामध्ये खूप मोठा सन्मान आहे. इंग्रजी भाषा ही व्यापाराची भाषा आहे, ही उद्योगाची भाषा आहे, श्रीमंत लोकांची भाषा आहे आणि त्यामुळे त्याचं एक अनुकरण करणं किंवा आपला दर्जा वरचा आहे हे दाखवण्याच्यासाठी इंग्रजी, खरं सांगू का, अतिशय चुकीचं इंग्रजी ही माणसं बोलत असतात, पण रेटून बोलत असतात, एवढाच फक्त फरक. तुम्ही बघा, इंटरनॅशनल स्कूल नावाने गाव गन्ना ज्या शाळा उघडलेल्या आहेत ना, तिथं 12वी नापास लोकांना शिक्षक म्हणून घेतात आणि त्यांना पगार 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये किंवा फुकट सुद्धा तिथे त्यांना वापरून घेतलं जातं. पण पालक काय बघतात, इंटरनॅशनल स्कूल नाव आहे ना, आमच्या मुलांना तिथे घालायचं, कारण साहेबाची पोरं तिथे शिकतात. एक वाईट गोष्ट सांगतो, आपल्या सगळ्या पक्षातल्या सगळ्या राजकारण्यांची मुलं आणि नातवंड इंग्रजीमध्ये शिकलेली आहेत किंवा शिकतायत आणि त्याच्यामुळे धोरणं ते ठरवणार. त्यामुळे मराठी शाळांचा दर्जा वाढवणं, त्यांची गुणवत्ता वाढवणं, तिकडे मुला मुलींना जावं असं वाटणं, असं वातावरण तयार करणं, हे करण्याच्या ऐवजी काय होतंय की कॉन्व्हेंटच्या शाळा म्हणजे काहीतरी फार महान, थोर वगैरे वगैरे. आणि त्यामुळे इंग्रजी येत नसलं तरी चुकीचं का होईना पण रेटून बोलायचं. विमानतळावर बघा, कोणी मराठी पेपर मागत नाही विमानावर बसल्यावर किंवा मराठीत बोलत नाही. मी असं म्हणतो की महाराष्ट्रामधल्या विमानतळावर मराठीत का नाही बोलायचं, का नाही त्यांना मराठी येत, त्यांच्याकडे का नाही मराठी पेपर मागायचा. आणि हिंदी सुद्धा भारतातली महत्वाची भाषा आहे, खरं आहे, पण हिंदीवाल्यांना इतर भाषा येतात का हो? म्हणजे मला सांगा, मराठीवाल्यांनी हिंदी शिकायचं, इंग्रजी शिकायचं, चांगली गोष्ट आहे, त्रिभाषा सूत्र आहे, मग हिंदीवाल्यांनी का 3 भाषा शिकू नयेत? हिंदीवाल्यांनी सुद्धा हिंदीच्या बरोबर इतर भाषा का शिकू नयेत? काय होतं माहितीये का, की त्यांचा सुद्धा एक अहंकार असतो, त्यांचा सुद्धा एक अतिशय म्हणजे गावाकडचा शब्द वापरायचा तर माज असतो, म्हणजे त्यांचं थोर आणि बाकीच्यांचं काय. हिंदी पट्टा हा लोकसंख्येने मोठा आहे, तिथून खासदार खूप मोठ्या प्रमाणात जोडून येतात. हे जरी खरं असलं तरी हिंदीबद्दल माझ्या मनात प्रेम आहे. प्रेमचंदांची हिंदी मला आवडते. मला फणीश्वरनाथ रेणूचं साहित्य अतिशय मनापासून आवडतं. मी तितकंच प्रेमाने राग दरबारी वाचतो आणि मी तितकंच उदयप्रकाश पण वाचतो. पण हे एकतर्फी असता कामा नये. त्यांनी सुद्धा आपलं वाचलं पाहिजे. त्यांनी सुद्धा आपला तुकाराम आणि आपले ज्ञानेश्वर आणि आपले नेमाडे, आपले विंदा करंदीकर हे वाचले पाहिजेत. आणि म्हणून हिंदी आणि इंग्रजी बोलायला माझा विरोध नाही, पण तुम्ही कर्नाटकमध्ये जा, तुम्ही तामिळनाडूमध्ये जा, तुम्ही तेलंगणामध्ये किंवा आंध्र प्रदेशमध्ये जा, तुम्ही केरळमध्ये जा, तिथले लोक तिथल्या भाषेचा आग्रह धरतात. हा अतिशय योग्य मार्ग आहे. आपण सुद्धा, मी मगाशीच म्हणालो, सुरुवातीलाच म्हणालो, आग्रह धरणं म्हणजे काहीतरी आपण अन्याय करत नाही. सर, भाषा टिकण्यासाठी किंवा भाषा जपली पाहिजे असं म्हटलं जातं. यासाठी एकतर त्या भाषेला राजाश्रय असला पाहिजे. म्हणजे पूर्वीपासून आपण जर बघितलं तर त्या भाषेला राजाश्रय असला पाहिजे आणि त्या भाषेतनं रोजगार निर्माण, म्हणजे इंग्रजीचं आपल्यावर प्रभुत्व वाढलं, ते त्या भाषेतनं जगभरामध्ये रोजगार निर्माण झाला. त्यामुळे ते भाषा पूर्ण जगामध्ये त्याचा प्रभाव वाढला. तसं मराठी भाषेचा जर आता प्रभाव आपल्याला अधिक वाढवायचा असेल, समजा मराठी भाषा महाराष्ट्राच्या बाहेर जास्त प्रमाणात बोलली, जसं आपण मराठी चित्रपट बघितले तर महाराष्ट्राच्या बाहेर जास्त बघितले जात नाहीत, पण साऊथचे चित्रपट मात्र आपल्याकडं बघितले जातात. असं जो मराठी भाषेचा जर प्रभाव वाढवायचा असेल, त्यातनं जर रोजगार निर्माण करायचा असेल, तर त्यासाठी राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र सरकारकडून कोणत्या त्यावरती काम केलं पाहिजे त्यावर? अगदी चांगला मुद्दा आहे तुमचा. ग्रियर्सन नावाचा ब्रिटिश अधिकारी होता, त्याने 1907 साली, म्हणजे आजपासून 115 वर्षांपूर्वी भारतीय भाषांचा अभ्यास केला, सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणाचे 50 खंड आहेत आणि ते आमच्याकडे भांडारकरमध्ये आहेत. त्या खंडामध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की जी भाषा रोजगार देते ती भाषा वाढते, मोठी होते, टिकते, जगते, आणि ज्या भाषा रोजगार देत नाहीत त्या मरतात. आजही छोट्या भाषा जगामध्ये दररोज मरतायत. मराठी मरायची नसेल तर तिने तिची रोजगार क्षमता वाढवली पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर मराठी माध्यमातून शिकलेल्या मुला मुलींना रोजगार मिळतो असा आत्मविश्वासच पालकांनी हरवलेला आहे. आणि त्यामुळे वरचे लोक तर इंग्रजी माध्यमात घालतातच, पण त्यांचं बघून मग अगदी मोलकर्णी असतील, हमाल असतील, रिक्षावाले असतील, त्यांनी तरी काय पाप केलंय, मग ते पण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालतात, झेपत नसलं तरी, परवडत नसलं तरी. तर मराठी माध्यमातून शिकल्यानंतर रोजगार मिळतो आणि म्हणून मराठीतनं शिकल्यानंतर रोजगार मिळतो हा विश्वास आपण निर्माण केला की मराठीचा ओढा वाढेल, मराठी शिक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल, मराठी शाळांची गुणवत्ता वाढवावी लागेल आणि मला स्वतःला खात्री आहे की हा दिवस लवकरच येईल.
सर, आपण मुलाखतीचा शेवटचा प्रश्न घेऊया. आता मराठी भाषा समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला. राज्य सरकारने तो केंद्राकडे पाठवला आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून एकच उत्तर येत आहे, आम्ही त्यावर विचार करतोय. आता यानंतर आपण सांगितलं की सामान्य लोकांनी त्यावरती एक जनरेटा तयार केला पाहिजे मराठी भाषिकांनी. आता यानंतर आता पुढची लढाई नेमकं कशी असणार आहे, की आता फक्त केंद्र सरकारच्या त्यांच्या मंजुरीची आपल्याला वाट बघायची? नाही, याच्यामध्ये जनतेचा, नागरिकांचा फार मोठा वाटा असू शकतो. बघा, जेव्हा कर्नाटकमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये, तेलंगणा किंवा आंध्रमध्ये किंवा केरळमध्ये आणि अगदी ओरिसामध्ये सुद्धा हा दर्जा द्यावा लागला केंद्र सरकारला, तेव्हा एकतर नाही याच्याबद्दल संवेदनशील असलेले मनमोहन सिंग पंतप्रधान होते. काँग्रेसचं सरकार होतं, म्हणजे काँग्रेस आणि युतीचं सरकार होतं. मोदी आल्यापासून त्यांनी एकाही भाषेला हा दर्जा दिलेला नाही, कारण यांचा दृष्टिकोनच मुळी लोकभाषांच्या सन्मानाचा नाहीये. उलट या लोकांनी खोट्या अफवा पसरवल्या होत्या की हा अहवालच सदोष आहे, अहवालामध्येच गडबड आहे आणि त्यामुळे त्याला मिळत नाहीये. अगदी नगरचे एक विद्वान त्यांनी असं सांगितलं की त्या अहवालात काहीतरी चुकीचं असेल. मी त्यांना म्हटलं, तुम्ही वाचलाय का, तुम्ही माहिती घेतली आहे का? नाही, ज्या अर्थी दर्जा मिळत नाही त्या अर्थी चुकीचंच असेल. म्हणजे थोडक्यात काय बरं का, हे असे गाजर पारखी लोक न वाचताच मतं बनवणार. आता आज सुद्धा वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, वाचकांच्या पत्रात लोकांनी लिहिलंय कशासाठी पाहिजे दर्जा, मग मराठीमध्ये इतर भाषेतले शब्द आहेत, मग कसं काय मराठी अभिजात आहे? अरे, संस्कृत मध्ये सुद्धा मराठीतले शब्द आहेत, महाभारतात आहेत. अगदी कालिदास आणि शूद्रक या जागतिक कीर्तीच्या नाटककारांनी त्यांच्या नाटकामध्ये संस्कृत मधनं संवाद लिहिले, पण त्यात मराठीतले पण संवाद आहेत. मी फार लांबवत नाही, मी एवढंच सांगतो तुम्हाला, प्रत्येक भाषेमध्ये इतर भाषेतले शब्द असतातच, पण ती भाषा जर समृद्ध आणि श्रीमंत असेल तर ती अभिजात असते. हे भान ठेवून काय करायला हवं नागरिकांनी 3 गोष्टी केल्या पाहिजेत. एक तर तुम्ही कुठल्याही भागात असाल, तिथल्या नगरसेवकांना, तिथल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना, तिथल्या ग्रामपंचायतीच्या लोकांना, ते थेट संसदेतल्या लोकांपर्यंत तुम्ही मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे म्हणून आग्रह धरला पाहिजे. त्याच्यासाठी आधी तुम्ही समजून घेतलं पाहिजे, तुम्हाला आधी माहित असायला पाहिजे. आणि हे काम सुद्धा फार मोठं काम आहे. मी आतापर्यंत निदान 2-1 हजार तरी भाषणं गावोगावी जाऊन दिलेली आहेत, अनेक वाहिन्यांवर मुलाखती दिलेल्या आहेत, शेकडो लेख लिहिले आहेत, माझ्या ब्लॉगवर सुद्धा या विषयावरचे 50 पेक्षा जास्त लेख आहेत. मुद्दा काय, तर मराठी माणसांनी हा विषय पहिल्यांदा समजून घ्यावा, तो आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना समजावून सांगावा. पुढचा मुद्दा, आपल्या लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरावा. आणि तिसरा टप्पा अत्यंत महत्वाचा, जनचळवळ, जनरेटा, म्हणजे रस्त्यावर उतरावं लागलं तरी हरकत नाही. कर्नाटकने अख्खा कर्नाटक एक दिवस बंद केला होता. तामिळनाडूमध्ये नुसता त्यांनी आवाज दिला तरी अख्खं राज्य त्या मागणीच्या मागे उभं राहतं. असं जोपर्यंत महाराष्ट्राच्या बाबतीत विश्वास येत नाही, राज्यकर्त्यांना का ते टाळाटाळ करतात केंद्रातले, त्यांना असं वाटतं नाही दिलं तर काय बिघडतंय. ज्या दिवशी त्यांना कळेल की दर्जा दिला नाही तर लोकमत आपल्या विरोधात जाईल, मतदार आपल्या विरोधात जातील, त्या दिवशी त्यांना झक्कत दर्जा द्यावा लागेल. ते काही उपकार करत नाहीयेत. आपण त्यांनी तयार केलेले निकष पूर्ण केलेले आहेत. आपला अहवाल एकमताने स्वीकारला गेलेला आहे, तो केंद्र सरकारने मंजूर केलाय, त्याच्यावर सगळ्या खात्यांनी शिक्कामोर्तब केलंय. मग केवळ काहीतरी एककल्लीपणा, माझ्या मनाला येईल तेव्हा मी देईन, हे नाही चालणार. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्या रस्त्यावर उतरावं लागलं तरी लोकांनी तयारी ठेवली पाहिजे, पण त्याच्या आधी आपण लोकांची मानसिकता, मराठी माणसांची मानसिकता अभिजातच्या बाजूने वळवली पाहिजे, तयार केली पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या माध्यमांचं पण फार महत्वाचं स्थान आहे. तुम्ही ते करता आहात, त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा 27 तारखेला आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करतो आहोत, कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं. त्या निमित्ताने केंद्र सरकारला सद्बुद्धी सुचो आणि त्यांनी हा दर्जा घोषित करो, अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि तुमचे मनापासून आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.